त्यांच्या कथा सांगा. त्यानंतर आपण आज साहित्य संमेलन जे काही आहे, ज्या ज्या याला दरवर्षी जो काही आहे आपल्याला प्रश्न विचारला जातो, तर असे मला सांगायचं आहे. ठीक आहे, सांगा. तर काय कथेंचे नाव काय आहे? बाबूराव बागुल यांच्या कथेंचे नाव किती कथा आहेत? कथा किती आहेत एकूण? ओके, ठीक आहे. तर बघा, बरोबर. तर बघा, साधारण जो काही साहित्य संमेलनात आता जे काही आपले साहित्य संमेलन आहे, दरवर्षी त्याच्यावर आपल्याला 4 मार्क्स 2 प्रश्न येतात. तर ही संमेलनं बघा, सगळी संमेलनं करायची काहीही गरज नाही आहे. तर आपल्याला महत्त्वाची काय आहे त्या अनुषंगाने जे काही आहे आपल्याला बघायचे. तर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की पहिलं, दुसरं, तिसरं हेच संमेलनं आतापर्यंत विचारलेली आहेत आणि तीच परत परत रिपीट होतात आपल्याला. ठीक आहे, हीच संमेलनं आपल्याला जी काही आहे ते विचारलेली आहे. तर हेच मग मॅडम आम्ही 12वं करू का, 10वं करू का, पहिलेपासून 100वे करू का? नाही, आतापर्यंतचं जेवढं पेपर ॲनालिसिस आहे तर त्या पेपर ॲनालिसिसच्या अनुषंगाने आपल्याला असंच दिसून येतं की साधारण पहिलं, दुसरं, तिसरं आणि आपल्याला जे रिसेंट आहे ते माहीत पाहिजे फक्त, त्याचे अध्यक्ष ते कुठं झालं. तर त्यानुसार जे काही आहे तर ते आपण लक्षात घेणार आहोत. ठीक आहे, तर बघा आता महत्त्वाचं की आपण ह्या जे संमेलन बघणार आहोत तर ते कोणत्या याच्यामध्ये आपल्याला बघायचे आहेत, आपण ते बघणार आहोत. ठीक आहे, साधारण घटक 6 जो काही आहे तर 6 मध्ये सुद्धा आपण ते बघणार आहोत. घटक 4 मध्ये सुद्धा याची जी काही आहे ती चर्चा झालेली आहे. घटक 7 असेल तर अशा प्रकारे वेगवेगळे जे काही घटक आहे याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा जी काही आहे तर ती आपल्याला झालेली दिसते बऱ्यापैकी. ठीक आहे, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी इथे बघणार आहोत. ठीक आहे, तर ह्यामध्ये बघा आपण आता थोडक्यात जे काही आहे ख्रिस्ती साहित्य आहे, ख्रिस्ती साहित्यापासून आपण सुरुवात करूया. त्यानंतर मग आपण मुस्लिम साहित्य आणि ह्या सगळ्या गोष्टी जे काही आहे पाहणार आहोत. काही महत्त्वाची नावं, कादंबऱ्या आपल्याला महत्त्वाचं, जसं हामिद दलवाई जे आहे त्यांच्यावर नेहमी प्रश्न आपल्याला विचारला जातो. जसं आपल्या आपल्या म्हणजे मराठी जर आपण विचार केला तर जसं मराठी लोकांना महात्मा फुले यांचं, जसे महात्मा फुले आहेत आपल्यासाठी, तर जसं मुस्लिम लोकांमध्ये हामिद दलवाईंना मुस्लिमांचे जे काही आहे महात्मा फुले असं म्हटलं जातं. हामिद दलवाई यांना महात्मा फुले यांचे काय म्हटलं जातं? महात्मा फुले म्हटलं जातं. तर बघा, आपण सगळ्यात सुरुवात जी काही आहे तर ख्रिस्ती साहित्य याने आपण सुरुवात करणार आहोत. चला, सगळ्यांनी हेडिंग टाकायची आहे, ख्रिस्ती साहित्य. ठीक आहे, तर बघा आता आपण जर आपण पाहिलंय की साधारण जगामध्ये जर सगळ्यात जास्त कोणता धर्म फॉलो केला जातो तर तो धर्म आहे ख्रिस्ती धर्म. म्हणजे जर आपण जेव्हा पूर्ण जगाचा विचार केला, आवाज येतोय व्यवस्थित? हां, तर आता संपूर्ण जगात जर आपण विचार केला तर आपल्याला सर्वसाधारणपणे असं दिसून येतं की ख्रिस्ती धर्माचे जास्त फॉलोवर्स आहेत. आता भारतामध्ये ख्रिस्ती धर्म वगैरे कसं आलं काय तर, किंवा जास्त त्याचा प्रचार प्रसार कसा झाला तर बघा, ब्रिटिशांनी, इंग्रजांनी आपल्यावर जे काही आहे राज्य केलं, ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली आणि मग नंतर नंतर जे काही आहे त्यांनी आपल्या भारत देशावर जे काही आहे आपला भारत देश पारतंत्र्यात गेला. तर मग हे कंपनींनी काय केलं की धर्म सुद्धा
प्रसार आणि प्रसाराचं जे काही आहे साधन त्यांनी केलं, की म्हणजे त्यांना माहित होतं की भारत ही काय आहे, सोन्याची खाण आहे, सोने की चिडिया आहे. भारत क्या है, सोने की चिडिया आहे. तर आता प्रत्येक गोष्टीमध्ये ते काय करू लागले, आपले अधिपत्य गाजवू लागले. आणि त्यांना हे कळून चुकलं होतं की भारतामध्ये प्रथा अनिष्ट अनिष्ट अशा काय आहेत, प्रथा आणि परंपरा आहेत. भारतामध्ये काय आहेत, अनिष्ट अशा प्रथा आणि परंपरा आहे. तर त्यानुसार जे काही आहे त्यांनी काय केलेलं आहे आपल्याला, मग त्यांनी ते लोकांना कन्वे करायचा प्रयत्न केला की हा धर्म कसा चांगला आहे किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या. ठीक आहे. तर आपल्याला साधारणपणे ह्या गोष्टी असं दिसून येतात आपल्याला. ठीक आहे. तर मला सांगा तुम्ही काही म्हणजे ख्रिस्ती धर्मातले तुम्हाला काही माहित आहे का, काही साहित्य वगैरे काही माहित आहे का? माहित आहे का तुम्हाला ख्रिस्ती धर्मातलं साहित्य माहित आहे का? सांगा. तर बघा, आता त्यांना ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करत होते, तर त्यांना ख्रिश्चन मिशनरी असं म्हणत होते. की ख्रिस्ती साहित्याचा जर आपण विचार करता, धर्म प्रसारासाठी जे काही आहे मिशनरी भारतामध्ये आले. म्हणजे त्यांचं इतरही गोष्टी होत्या, पण मग त्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने ते आले. आणि भारतातील जनसामान्यपर्यंत ख्रिस्त संदेश पोहोचवण्यासाठी भाषा व बोली भाषांचा त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांना हे माहीत झालं होतं की भारतामध्ये काय आहे, अनिष्ट प्रथा परंपरा आहे. मग ते असे उदाहरण द्यायचं की तुम्ही ख्रिस्ती धर्म स्वीकारा, ख्रिश्चन धर्मामध्ये बघा किती स्वातंत्र्य आहे, उच्च नीच नाही आहे, किंवा स्त्रियांनाही बऱ्यापैकी स्वातंत्र्य आहे. तर अशा प्रकारे जे काही आहे त्यांनी त्यांच्या धर्म प्रचार प्रसाराला सुरुवात केलेली आहे. तर बघा, आता फादर स्टीफन जे आहे, तर त्या फादर स्टीफनचं नाव आपल्याला महत्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजे हा एक इतिहास झाला होता. आता आपण एक साहित्याच्या अनुषंगाने विचार केला, कारण काय आहे की आपण आपला जो काही घटक 7 आहे, आपण आता घटक 7चं शिकतोय. तर जो काही घटक 7 आहे, तर त्याचा आपण जर विचार केला, तर जे काही ख्रिस्ती साहित्य आहे एकंदरीत, तर आपल्याला ते सुद्धा साहित्य अभ्यासायचं. आपल्याला मुस्लिम साहित्य अभ्यासायचं, जैन. आता तुम्ही जर यावर्षीचा पेपर पाहिला, तर त्याच्यामध्ये जैन साहित्याबद्दल आपल्याला विचारण्यात आलं होतं. त्याच्यामुळे साहित्य प्रवाह, त्याच्यामधले काय काय साहित्य महत्त्वाचं, म्हणजे पुस्तकं असतील, लेखक असतील, ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे ते महत्त्वाचं, आणि त्यांची संमेलने आणि काही वर्ष असतील. तर एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बाकी काही फारसं याच्यामध्ये लक्षात नाही ठेवलं तरी चालतं. बघा, आता ख्रिस्ती साहित्यामध्ये आपल्याला फादर स्टीफन यांचं नाव महत्वाचं आहे. फादर स्टीफन हे नाव आपल्याला माहीतच पाहिजे. आता फादर स्टीफन यांनी काय केलेलं आहे की साष्टी भागातील बोलीचं व्याकरण रचलेलं आहे. साष्टी एक भाग होता, साष्टी एक बोली होती, आणि त्या बोलीचं त्यांनी काय केलेलं आहे, व्याकरण रचलेलं आहे. साष्टी बोलीचे व्याकरण, साष्टी बोलीचे व्याकरण. ठीक आहे. साष्टी बोलीचे जे काही व्याकरण आहे, तर ते त्यांनी रचलेलं आहे. ठीक आहे. गॉट इट? इथपर्यंत समजलं तुम्हाला? तर फादर स्टीफनचं नाव आपल्याला माहीतच पाहिजे. त्यानंतर बघा, विल्यम कॅरी. तुम्ही बऱ्याचदा विल्यम कॅरी यांचं नाव ऐकलं असेल. जेव्हा आपण भाषा विज्ञान वगैरे शिकतो किंवा शिकणार आहोत, तर त्याच्यामध्ये तुम्ही शिकले असाल MA मध्ये तुमच्या. तर विल्यम कॅरी जे आहे, तुम्ही त्यांचं नाव ऐकलं. तर विल्यम कॅरीने काय केलं बघा, तर हे पाठ पाहिजे बरं का उद्याच्या लेक्चरला. आणि आता मी इथून पुढं खूप स्ट्रिक्टली तुमच्यासोबत राहणार आहे. आतापर्यंत खूप झालं गोड गोड वागून, तुम्हाला खूप वेळ दिला मी आणि खूप तुमच्या मनाप्रमाणे चालले, पण आता इथून पुढे नाही चालणार आहे. कारण अवघे 1 महिने राहिलेले आहे अभ्यासाला. जितकं शिकवलं तितकं तुम्हाला माहीत पाहिजे. मी काही तुमच्याकडून फार जास्त अपेक्षा करत नाही. हार्डली आपल्या 1 ते 2 पेजेसच्या नोट्स होतात, आणि ते तुम्हाला यायलाच पाहिजे. आणि ते नसेल येत, तर मग हे सेट नेट करणं तुम्ही सोडून द्या. कारण असं खेळ खेळत बसणं हे किती
कितपर्यंत चालणार आहे, म्हणजे काही प्रश्न विचारले तर येत नाही, कन्फ्युजिंग राहतात. तर हा काही पास होणाऱ्यांचा माइंडसेट असा नसायला पाहिजे किंवा नसतो असा. ॲटलिस्ट ते 2 पेजेस, की मी उद्या विचारलं तुम्हाला फादर स्टीफन यांनी काय केलेलं आहे, साष्टी भाषेच्या बोलीचं जे व्याकरण आहे ते कोणी रचलेलं आहे, विल्यम कॅरी यांचं योगदान काय आहे, हे तुम्हाला माहीतच पाहिजे. तरच तुम्ही सेटनेट होण्याची स्वप्न बघा, नाही तर तुम्ही सेटनेट होण्याची स्वप्न बघू नका. आताच मी लिहून देते का, मग असं जर तुमचं बिहेवियर राहिलं तर मग परत ह्या अटेम्प्टमध्ये सुद्धा काय आहे, कठीण आहे. मग खूप साऱ्या गोष्टी ज्या काही आहे कठीण आहे, परत तुम्हाला रिपीट करावं लागतं. तर असं करता येऊ नये म्हणून रोजचं रोज हार्डली तुम्हाला अर्धा तास, खूप झाला अर्धा तास, हे नोट्स फक्त करायला. ठीक आहे. तर नेक्स्ट लिहा विल्यम कॅरी ह्या भाषा वैज्ञानिकाने 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 मराठीचे इंग्रजीतून व्याकरण रचले. ठीक आहे. बघा, हे जे काही याच्यामध्ये ना आपण खूप मार्क्स मिळवू शकतो, हा जो काही आपला विषय आहे ना साहित्य प्रवाह. कारण बघा, याच्यातून नोट्स पलीकडे फारसे प्रश्न जात नाही, कारण विचारून काय विचारणार आहे, त्याच्यामुळे आपली याच्यावर पकड पाहिजे, खूप चांगली प्रकड. तुम्ही जर प्रश्न पाहिले मागच्या वर्षीचे, दरवर्षीचे प्रश्न बघा, ते सारखे त्याच्यातूनच आपल्याला प्रश्न विचारताना दिसतात, त्याच्या पलीकडे प्रश्न येत नाही. तर हा जो काही पेपर सेटरचा माइंडसेट आहे, तो माइंडसेट आपल्याला आपण ओळखलेला आहे. पण नंतर काय आहे, समजा आता चारून दिलं, गिडायचं तर तुम्हाला आहे ना, म्हणजे तेवढं नीट पाठ करणं किंवा तेवढं ह्या ज्या सगळ्या गोष्टी करणं हे तुमच्या याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामुळे आज जे काही लिहून दिलं फादर स्टीफन, विल्यम कॅरी, हे जे सगळं तुम्हाला पाठच पाहिजे. कळलं? ठीक आहे. तुम्ही लिहिलं भाषा वैज्ञानिकाने मराठीचं जे काही आहे इंग्रजीतून व्याकरण त्यांनी रचलेलं आहे. तर भाषा विज्ञानमध्ये सुद्धा विल्यम कॅरी यांचं नाव जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. समजतंय का तुम्हाला मी काय म्हणतेय? तर यांचं जे काही काम आहे ते काम अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट, आता बघा, तर अशा प्रकारे मग काय झालं की मराठीतून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालं आणि मग अजून ख्रिश्चन धर्म प्रसारणासाठी किंवा त्यांच्या शाळा, मिशनऱ्या, ह्या सगळ्या गोष्टी यांना सगळ्यांना काय मिळालेलं आहे, वाव मिळालेली आहे धर्म प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. कळते तुम्हाला? धर्म प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काय मिळालं आहे, यांना वाव मिळाली आहे. ठीक आहे. तर बघा, भारतातील अनेक उच्चवर्णीयांनी ख्रिस्त धर्म स्वीकारला, त्यामुळे त्यांची हिंदू अध्यात्म धर्माशी असलेली जी काही नाळ होती ती तुटल्याने अधर्माकडे ते वळू लागले, असे एक होतं. आणि त्यांना रोखण्यासाठी फादर स्टीफन यांनी 95 अध्यायाचे पहिले ओविरूप ख्रिस्त पुराण जे काही आहे ते रचले. 95 अध्यात्माचे ख्रिस्त पुराण फादर कोणी रचले, ते कोणी रचले? फादर स्टीफन. परत त्यांचं एक योगदान आहे, चला लिहून घ्यायचंय. फादर स्टीफन यांनी फादर स्टीफन यांनी 95 अध्यायाचे पहिले ख्रिस्त पुराण रचले. पहिले ख्रिस्त पुराण रचले. ठीक आहे.
आता बघा नेक्स्ट, हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर आता बघा मराठीतले जे पहिले ललित ख्रिस्ती साहित्यिक म्हणून कोणाकडे पाहायला जातं तर बाबा पद्मजी. बाबा पद्मजी जे काही आहेत तर बाबा पद्मजीकडे काय पाहिलं जातं की मराठीतील त्यांनी म्हणजे पहिले जे काही आहे मराठीतील पहिले ललित ख्रिस्ती साहित्यिक त्यांना म्हटलं जातं. त्यांनी जी काही मराठीतील पहिली कादंबरी समजली जाते यमुना पर्यटन, तर ती जी काही आहे ते त्यांनी रचलेलं आहे. नंतर काय झालं की त्यांची ही जी काही पहिली कादंबरी म्हणून होती तर त्यांची जी वाईफ आहे, त्यांची जी पत्नी आहे तर पंडिता रमाबाई, तर यांनी काय केले बायबलचे भाषांतर केले. ठीक आहे, तर हे महत्त्वाचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर नेक्स्ट लिहायचंय. चला नेक्स्ट लिहा. मराठीतील पहिले ललित साहित्यिक म्हणून 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 बाबा पद्मजी यांचा उल्लेख केला जातो. बाबा पद्मजी यांचा उल्लेख केला जातो. त्यांनी मराठीतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन ही पहिली कादंबरी लिहिलेली आहे. यमुना पर्यटन ही पहिली कादंबरी लिहिली. ठीक आहे, त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी बायबलचे भाषांतर केले. ठीक आहे, तर हे बघा हे 4-5 ओळी आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये काय आहे फादर स्टीफन, विल्यम केरी, त्याच्यानंतर जे काही आपले बाबा पद्मजी, रमाबाई, हे 4-5 नावं आपल्याला लक्षात ठेवायचे. काही फार असं खूप रॉकेट सायन्स नाहीये की गणिताचे फॉर्म्युले नाही की खूप कठीण जाणार आहे लक्षात ठेवायला. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा आधुनिक ख्रिस्ती साहित्य. ठीक आहे, आधुनिक म्हणजे काय की बाबा नंतर मग एक साधारण स्वातंत्र्य प्राप्तीचा जो काळ आहे त्याच्या जवळपास आलेलं जे काही साहित्य आहे ते. तर बघा आता हे आधुनिक ख्रिस्ती साहित्यामध्ये सत्यवान सूर्यवंशी नावाचे जे काही लेखक होते तर त्यांनी अगा जे कल्पिलेले नाही हे आत्मचरित्र लिहून त्यांनी दलित तरुणाचा ख्रिस्तपर्यंत झालेला जो काही प्रवास आहे, म्हणजे आधी ते दलित होते आणि मग दलित होऊन काय होतं ते तुम्हाला माहिती आहे. आपण दलित साहित्य शिकलोय सगळं की किती त्रास, अन्याय, अत्याचार. तर हे हा धर्म नको म्हणून त्यांनी काय केला ख्रिस्ती धर्म स्वीकारला. तर त्यांचं ते आत्मचरित्र आहे. लिहा आधुनिक खाली हेडलाईन द्यायची आहे आधुनिक ख्रिस्ती साहित्य. आधुनिक ख्रिस्ती साहित्य. आधुनिक ख्रिस्ती साहित्य कोण? सत्यवान सूर्यवंशी. हे लिहून घ्या जसं लिहून देते आता तसं. नंतर मग खाली आपल्याला एक ओळ लिहून घ्यायची आहे. काय आहे त्यांच्या आत्मचरित्राचं नाव? अगा जे कल्पिलेले नाही. अगा जे कल्पिलेले नाही. हे लिहून घ्यायचंय. चला लिहून घ्या अगा जे कल्पिलेले नाही. ठीक आहे, बघा आधुनिक ख्रिस्ती साहित्य मधलं आपण बघतोय. तर बघा सत्यवान सूर्यवंशी यांनी अगा जे कल्पिलेले नाही हे लिहिलेले आहे. ठीक आहे, आपल्याला खाली एक ओळ लिहून घ्यायची आहे. झालं लिहून? खाली एक ओळ लिहून घ्या. दलित तरुणाचा
दलित तरुणाचा ख्रिस्ती धर्मांतराचा प्रवास ब्रॅकेटमध्ये लिहून टाकायचा आहे की एका दलित तरुणाचा ख्रिस्ती धर्मांतर केलेल्याचा प्रवास असं तुमच्या शब्दामध्ये लिहा तुम्ही. म्हणजे याच्यामध्ये हे दिलेलं आहे बाबा, आपल्याला माहित पाहिजे ना का एखादा आत्मचरित्र कशामध्ये दिलंय म्हणून. लिहून घ्या पटपट. ठीक आहे. तर आपल्याला माहित पाहिजे की समजा आपल्याला असा प्रश्न आला की अगा जे कल्पिलेले नाही हे आत्मचरित्र मुख्यतः कशावर आधारित आहे असा समजा प्रश्न आला किंवा ह्या आत्मचरित्राचा आशय सांगा किंवा ह्या आत्मचरित्राचा विषय सांगा, तर तुम्हाला आलं पाहिजे की बाबा एक दलित तरुणाची ही आत्मकथा असून त्याचा जो काही त्यांनी जे काही ख्रिस्ती धर्मांतर केलेलं आहे तर ह्या धर्मांतराचा काय आहे एकूण ह्या धर्मांतराचा एकूण प्रवास याच्यामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. ठीक आहे, सोपी. चला तुम्ही मला सांगा आतापर्यंत आपण जे जे घेतलं आज ते चला रिवाइज करा पटपट. काय काय सांगितलं चला बोला. आज आपण जे घेतलं 4 मुद्दे लिहून दिलेले ते सांगा पटकन. चला बोला मोठ्यानी. चला सांगा ऑनलाईन ऑफलाईन विद्यार्थी सांगा आता जे लिहून दिलेलं आहे ते सगळं. स्टीफन पासून कॅरी पासून सगळं सांगा. चला सांगा. हा 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 हो. त्यांनी काय केलेलं आहे तर कोणतं व्याकरण रचलंय त्यांनी? बरोबर. हा त्यानंतर विलियम कॅरीने काय केलेलं आहे? ओके ठीक आहे चालेल. तर बघा अशा प्रकारे आपल्याला जे काही महत्त्वाचे मुद्दे आहे तर ते मुद्दे लक्षात ठेवायचे, फक्त तेवढंच करणं. आता क्लास जो काही आहे आपला त्या आपण जो काही तो क्लास शिकतोय तर ते आपल्या एक संकल्पना ज्या काही आहेत त्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी आपण करतोय. तर बोर्ड व्यवस्थित दिसतोय तुम्हाला? बोर्डवरचं लिहिलेलं वगैरे ओके. काही प्रॉब्लेम असेल आवाजाचा किंवा काही दिसलं नाही तर ते तुम्ही मला सांगा, अँगल्स वगैरे जे काही असेल ते. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आता बघा आता आपण जे काही ख्रिस्ती आधुनिक साहित्य बघतोय तर त्याच्यामध्ये काही ओळी सुद्धा आहेत ज्या आपल्याला अतिशय महत्त्वाच्या आपण ते लिहून घेणार आहोत. आणि आता आपण पाहिलेलं की जे सत्यवान सूर्यवंशी आहे तर त्याचं एक आत्मचरित्र आपण ख्रिस्ती आधुनिक साहित्यामध्ये जे येतं ते आपण पाहिलेलं आहे आणि आपण साधारण ख्रिस्ती साहित्य पाहतोय. ठीक आहे. साहित्य प्रवाह जो काही आपला 7वा घटक आहे सेटनेटच्या परीक्षेमधला, तर त्या सेटनेटच्या परीक्षेमधला आपण 7वा घटक बघतोय आणि त्याच्यामधला जो काही ख्रिस्ती साहित्य आहे ते आपण पाहतोय. ओके. तर बघा आता आपण दलित साहित्य जेव्हा पाहिलं होतं तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की जातीचा जो काही जाच आहे मग त्याच्यामध्ये अन्याय आहे, त्याच्यामध्ये अत्याचार आहे, तर ह्या जाचापासून सुटण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे ख्रिस्ती धर्मांतर केलेलं आहे. कारण त्या अगोदर म्हणजे त्यापूर्वी आता जसं बाबासाहेबांनी धर्मांतर केलं पण हे त्यापूर्वीची गोष्ट आहे. ठीक आहे की त्यापूर्वी बऱ्याच लोकांनी आपण आता जसं पाहिलेलं की उच्चवर्णीयांनी सुद्धा काय केलेलं आहे धर्मांतर केलेलं दिसून येतं त्या काळामध्ये. ठीक आहे. बाबा पद्मजी जे होते त्यांनी सुद्धा मग त्यांनी यमुना पर्यटन लिहिली, त्यांच्या जी बायको होती ह्या प्रकारे जे काही आहे ते. ठीक आहे. एकंदरीत आता बघा रॉक कॉर्वालो यांनी जे काही आहे 1966 मध्ये साल पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण आता आपल्याला सध्या जे काही पॅटर्न आहे आपला पेपर पॅटर्न तर त्याच्यामध्ये एकंदरीत असं दिसतंय की बऱ्याचदा साल आणि त्याचा कालानुक्रम लावा. हे मी सारखं तुम्हाला क्लासमध्ये सांगते की आधी असं इतकं नव्हतं विचारत.
पण आता आपल्याला काय करतात, 2-3 कथासंग्रह देतात, 2-3 कविता संग्रह देतात आणि त्यांना काय म्हणतात, कालानुक्रमे लावा. किंवा आपल्याला जो एखादा, आपल्याला जर अभ्यासक्रमामध्ये नोट्समध्ये जर एखादा काल दिलाय, एखादं साल दिलाय, तर ते आपल्याला लक्षात ठेवणं जे काही आहे अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर लिहून घ्यायचं आहे रॉक कॉर्वालो. मी लिहून दाखवतोय ज्यांना हे नसेल होत. बघा, रॉक कार्वालो यांनी काय लिहिलं आहे, शांभवी नावाचा जो काही आहे काव्यसंग्रह लिहिलेला आहे. लिहून घ्यायचं आहे. आपल्याला काही प्रश्न नोट्स मधून जसेच्या तसे प्रश्न पेपरला येतात, पाठच पाहिजे आपल्या नोट्स. ठीक आहे. लिहा, रॉक कॉर्वालो कधी लिहिलेला आहे हा, 1966 मध्ये. ओके, 1966 मध्ये त्यांनी लिहिलेला आहे. रॉक कॉर्वालो 1966. ओके, काव्यसंग्रह आहे, काव्यसंग्रह. ओके, काव्यसंग्रह जो काही आहे तर त्यांनी लिहिलेला आहे. आता याच्यामध्ये याचा आशय किंवा याचा विषय काय आहे ह्या काव्यसंग्रहाचा, किंवा आपल्याला बऱ्याचदा असा प्रश्न, म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो की रॉक कॉर्वालो लिखित, म्हणजे आता काय असे पहिल्यासारखे ते प्रश्न विचारत नाही. प्रश्न विचारण्याचा पॅटर्न जो काही आहे तो बदललेला आहे. तो पॅटर्न आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कसं, म्हणजे आता पहिले आधीचे प्रश्न विचारण्याची स्टाईल कशी होती, म्हणजे आताही विचारतात पण त्याचं प्रमाण नगण्य आहे. जे आधी असं विचारायचं की रॉक कॉर्वालो यांनी कोणता विचारला लिहिलेला आहे वगैरे, तर असे पण येतात, पण याची संख्या आता कमी झाली. आता अपडेट कसं विचारताय आपल्याला, अद्ययावत जे काही प्रश्न कसा आहे की रॉक कॉर्वालो यांचा शांभवी हा काव्यसंग्रह कशावर आधारित आहे, किंवा याचा मुख्य आशय काय आहे, याचा मुख्य विषय काय आहे, तर ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर लिहा, आदिवासी समाजाचे भीषण शोषण, आदिवासी समाजाचे भीषण शोषण आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला यामध्ये त्यांनी वाचा फोडलेली आहे. एकंदरीत आदिवासींवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर त्या कविता किंवा त्यांचा जो काही काव्यसंग्रह आहे तो आहे. ठीक आहे. ही जी काही व्यक्त होण्याची जी काही त्यांची हे आहे, तर त्यांनी कवितेच्या माध्यमातून, काव्यसंग्रहाच्या माध्यमातून ती जी काही आहे ती पूर्ण केलेली आपल्याला दिसून येते साधारणतः. ठीक आहे. आदिवासी ठीक आहे. लिहिलं सगळ्यांनी. बघा, आता आपल्याला त्याच्या खाली एक मुद्दा अजून लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे, आपण हे ख्रिस्ती साहित्याच्या खालीच लिहायचं आहे. ठीक आहे. तर लिहा नेक्स्ट. बघा, त्यांनी असं लिहा, त्यांनी म्हणजे कोणानी, रॉक कॉर्वालो. ओके, लिहा, त्यांनी मार्क्सवादी समतेचे तत्वज्ञान, त्यांनी मार्क्सवादी समतेचे तत्वज्ञान मार्क्सवादी समतेचे तत्वज्ञान व ख्रिस्ताच्या करुणेची शिकवण यातून एका नव्या समाज व्यवस्थेची घडण व्हावी, अशी इच्छा ते व्यक्त करतात. रॉक कॉर्वालो यांच्या काही ओळी आपण लिहून घेऊयात, कारण आपल्याला पेपरमध्ये आपण पाहिलेलं आहे की कवितेच्या ओळी दिलेल्या असतात आणि विचारलेलं असतं की कोणी ते म्हटलेलं आहे. ह्या प्रकारे आपल्याला प्रश्न, ज्या अति महत्वाच्या, ज्या संभावित ज्या काही ओळी आहेत कवितेच्या, तर त्या संभाव्य ओळी आपण लिहून घेणार आहोत. ठीक आहे. आता
लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, लिहून घ्या. ज्यास हवे ते त्यास न मिळे, ज्यास हवे ते त्यास न मिळे, जो पिकवतो त्यात त्यास, खाली लिहायचं आहे, जो पिकवतो त्यात त्यास खाली लिहा, मात्र प्रयासाविना ते हवे आहे, हवे ते, मात्र प्रयासाविना हवे ते, प्रयासाविना, प्रयास म्हणजे प्रयत्न, प्रयासाविना हवे ते धनवंतांच्या दारी पडते, धनवंताच्या दारी पडते. उलटी गंगा अशी वाहता, उलटी गंगा अशी वाहता, उलटी गंगा अशी वाहता, जन्म नव्याने घेई क्रिस्ता, जन्म नव्याने घेई क्रिस्ता, जन्म नव्याने घेई क्रिस्ता, जन्म नव्याने, नंतर लिहायचे खाली, जन्म नव्याने तू घेतला जर, जन्म नव्याने तू घेतलास जर, जन्म नव्याने जर तू घेतलास तर घे श्रमिकांच्या श्रमभूमीवर. आपण याचा अर्थ बघणार आहोत नंतर. जन्म नव्याने तू घेतला जर घे श्रमिकांच्या श्रमभूमीवर. घे श्रमिकांच्या श्रमभूमीवर. मातीमधुनी अन यंत्रामधुनी, मातीमधुनी अन यंत्रामधुनी झिजणारे घे आत्मे तारुणी, झिजणारे घे, झिजणारे घे आत्म तारुणी, झिजणारे घे आत्म तारुणी, मग स्वर्गक्षी येईल जगदा, मग स्वर्गक्षी येईल जगता, मग स्वर्गक्षी येईल जगता, जन्म नव्याने घेई ख्रिस्ता, जन्म नव्याने घेई ख्रिस्त. बघा, जन्म नव्याने घेई ख्रिस्त झालं लिहून. तर बघा, एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे की इथे लेखक काय म्हणतो. फक्त आपल्याला इथे लक्षात घ्यायचंय की आपल्याला ख्रिस्तांविषयी विचारलेला आहे, येशू ख्रिस्तांबद्दल, येशू ख्रिस्ताला मागणी घातलेली आहे, जे काही समाज व्यवस्थेचं याच्यामध्ये आपल्याला चित्र दिसलेलं आहे. तर अशा बघा, आपल्याला ओडी पाठ करायची गरज आहे का याच्यामध्ये? बिलकुल नाही. तर आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे? आशय लक्षात घ्यायचे की ख्रिस्ताकडे मागणी घातलेली आहे आणि समाज व्यवस्थेचं चित्रण मांडलेलं आहे. तर हे पहिली गोष्ट तर ख्रिस्ताकडे मांडलंय, त्याच्यामुळे ख्रिस्ती साहित्य आपल्या ह्याच्या अधिक जवळ जातं. आणि आपल्याला माहिती आहे की कॉर्बलो यांनीच हे लिहिलेलं आहे. तर आपल्याला हा ओडी पाठ नाही केला, फक्त याचा जर आपण आशय लक्षात घेतला तर हा आशय जेव्हा आपण लक्षात घेतो तर आपल्याला हे इझी सुटतं कोड. आता आपण ह्या कवितेच्या ओळी ज्या काही आहेत ह्या कवितेच्या ओळी आपण समजून घेणार आहोत. तर बघा, ज्यास हवे त्यास न मिळे, जो पिकवतो त्यात त्यास. म्हणजे काय की जो खूप श्रम करतो, उदाहरणार्थ शेतकरी, त्यालाच काही मिळत नाही, त्याच्या हातीच काही येत नाही. कधी दुष्काळ पडतो, कधी निसर्ग कोपतो, कधी धान्याला पिकाला
फळांना जे काही आहे भाजीपाल्याला काय योग्य तो भाव मिळत नाही आणि शेतकरी कर्जबाजारी होतो, आत्महत्या करतो. त्याच्या जी काही आहे त्याच्या जीवनातली विवंचना जी काही आहे ती आपल्याला पहिल्या वाक्यामध्ये साधारणतः ती आपल्याला पहिल्या वाक्यामध्ये दिसून येते. पडते तुम्हाला की सत्यवान तर पहिल्या वाक्यातून. आणि मग लेखक नंतर काय म्हणतात, कवी नंतर काय म्हणतात की मात्र प्रयासाविना हवे ते धन्वंताच्या दारी पडते. म्हणजे काही प्रयत्न न करता जे काहींच्या घरी काय आहे धन्वंतांच्या दारी पडते असं कवी म्हणतो. उलटी गंगा अशी वाहता जन्म नव्याने घेई क्रिस्ता. म्हणजे हे सगळं उलट आहे. जो कष्ट करतो त्याच्या हातात पैसे नाही आणि जे श्रीमंत आहेत ते अधिक श्रीमंत होत जातात. तर हेच जे काही तत्वज्ञान आहे ते मार्क्सनी सुद्धा मांडलेलं आहे. मार्क्स म्हणजे कोण, आपला कार्ल मार्क्स. ओके, हेच तत्वज्ञान काय आहे कार्ल मार्क्सनी सुद्धा मांडलेलं आहे की ही जे काही उलट चाललेलं आहे, गरीब अधिक गरीब होत जातो आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातो, हेच काय आहे विषमतेचं कारण आहे. तर हे असं उलट होतंय सगळं. उलट श्रम जे करतात आहे श्रमिकांना काय मिळालं पाहिजे, त्यांच्या हाती पैसा आला पाहिजे, त्यांचे सुखाचे दिवस आले पाहिजे. आणि जो कष्ट करत नाही मग ते त्याच्या कर्मानुसार जे काही आहे त्याला मिळालं पाहिजे. पण आपल्याला काय दिसतं, हे सगळं उलटच वाहत आहे. तर त्याच्यामुळे कवी ख्रिस्ताजवळ प्रार्थना करतो की हे ख्रिस्ता तू नव्याने जन्म घे. आणि जर तू नव्याने जन्म घेतला तर काय कर, तू श्रमिकांच्याच भूमीवर घे, तू इकडं तिकडं घेऊ नको, किंवा त्यांच्यासाठीच तू जन्म घे, त्यांच्याकरिता तू जन्म घे, त्यांच्या भूमीवर तू जन्म घे असं सांगताय. आणि माती मधुनी अन यंत्रामधुनी झिजणारे आत्मे तारुणी. आणि मग काय, मग सर्गशी येई जगता जन्म नव्याने घेई कवस्ता. म्हणजे मग सगळ्यांनाच किंवा त्यातल्या त्या श्रमिकांना काय एक स्वर्गासमान जगता येईल, त्यांचेही चांगले दिवस येईल असं जे काही आहे कवी आपल्याला ह्या ओळीतून सांगतोय. कळालं इथपर्यंत? ओके, क्लिअर? काही डाऊट आहे तुम्हाला? ओके, तर याच्यामध्ये आपल्याला दोन्ही गोष्टी दिसतात की मार्क्सवादी जे काही सामाजिक विचार आहे, मार्क्सवादी म्हणजे काय की बघा, मार्क्सचा सगळ्यात मूलभूत किंवा सगळ्यात त्याचं म्हणणं काय की बाबा सगळ्यांना सारखं जगता आलं पाहिजे, कोणी श्रीमंत राहू नये, कोणीच गरीब राहू नये, कोणीच मालक राहू नये, कोणीच नोकर राहू नये. तर हा जो काही आहे मार्क्सवादी विचारांचा गाभा आहे. मार्क्सचं म्हणणं काय आहे, कार्ल मार्क्स, की बाबा एखादा व्यक्ती काय करतो की एखादी फॅक्टरी खोलतो, तोही तेवढंच काम करतो आणि बाकी लोकही तेवढेच काम करतात. मालकाला जास्त पगार असतो आणि बाकीच्यांना कमी असतो. आणि मग बाकीच्यांचं जे काही यंत्रासारखं शोषण होत चाललंय, तर याच्या विरोधी मार्क्स आहे. आणि हे सगळं कसं भांडवलशाही अर्थव्यवस्थेतून आलेलं आहे. त्याच्यामुळं काय गरीब अधिक गरीब होत जातो आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातो. तर अशा प्रकारचं जे काही आहे मार्क्सवादी तत्वज्ञान आहे. तर मी जसं तुम्हाला सांगते की मराठी साहित्य जे आहे ते मार्क्सवादाच्या जवळ जाणारा किंवा मार्क्सवादाचा जो काही आहे आपला मराठी साहित्यावर प्रभाव आहे. तर अशा प्रकारे मार्क्सवादी सामाजिक विचार आणि ख्रिस्ताच्या मुक्तीचा विचार याचं जे काही आहे एकंदरीत त्यांनी मांडलेलं आहे. ठीक आहे. आता जे काही रेवाट टिळक होते, तर हे मनाने कसे होते, श्रद्धाळू होते, त्यांच्यामध्ये वात्सल्य भाव होता, कौटुंबिक जिव्हाळा, फुला मुलांचे कवी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आता त्यांनी काय केलेलं आहे की तुकारामांच्या ज्या काही भावुक श्रद्धेने मराठीतून अभंगाजली ही येशू ख्रिस्तांना अर्पण केलेली आहे. आणि ख्रिश्चनांच्या दैनंदिन जो काही स्त्रोत पठणामध्ये काय केलेलं आहे, यांनी टिळकांचे अनेक अभंग लिहिलेले आहेत. आणि ख्रिस्तयान हा त्यांचा गाजलेला काव्यसंग्रह, याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न आला होता मागच्या वर्षी. तर आता आपण रेवा टिळक यांनी काय काय केलं ते बघून घेऊ. आणि अभंग रचनेतील त्यांचा भक्तीविषयी ख्रिस्त होता, म्हणजे त्यांनी अभंग रचना केलेली आहे त्यांनी त्यांनी ख्रिस्ती धर्मासाठी किंवा ख्रिस्ती धर्माचं जे काही आहे अभंगामध्ये लिहिलेलं आहे. तर आता नेक्स्ट हेडिंग टाका, रेवा टिळक. रेवा टिळक.
रेवा टिळक आपल्याला हेडलाईन टाकायची आहे, तर यांनी काय काय लिहिलं आपण ते बघूयात. तर बघा, यांचा अतिशय फेमस असा किंवा प्रसिद्ध असा जो काही काव्यसंग्रह आहे, तर त्या काव्यसंग्रहाचं नाव आहे क्रिस्तायन. जशाचा तसा प्रश्न येऊ शकतो. परत लिहा, क्रिस्तायन पहिला काव्यसंग्रह. चला लिहून घ्या लवकर. क्रिस्तायन पहिला काव्यसंग्रह. लिहिलंय? तर बघा, आणि त्यांना काय म्हणायचे? फुला मुलांचे कवी म्हणून ओळख. फुला मुलांचे कवी म्हणून ओळख. फुला मुलांचे कवी म्हणून ओळख. लिहून घ्या, फुला मुलांचे कवी म्हणून ओळख. फुला मुलांचे कवी म्हणून ओळख. ठीक आहे. खाली लिहायचं आहे, तुकारामांच्या भावुक श्रद्धेने, तुकारामांच्या भावुक श्रद्धेने भावुक श्रद्धेने मराठीतून अभंगाजली, मराठीतून अभंगाजली ही येशू ख्रिस्ताला अर्पण केली. ही येशू ख्रिस्ताला अभंगाजली, जसं आपण श्रद्धांजली म्हणतो ना, तसं अभंगाजली. ठीक आहे, अभंगाजली येशू ख्रिस्ताला अर्पण केली. येशू ख्रिस्ताला अर्पण केली. नंतर एक वाक्य लिहून घ्यायचं आहे, अभंग रचनेतील, अभंग रचनेतील, अभंग रचनेतील, अभंग रचनेतील अभंग रचनेतील त्यांचा भक्तिविषय ख्रिस्त होता. अभंग रचनेतील त्यांचा भक्तिविषय ख्रिस्त होता. ठीक आहे. आता त्यांच्या ओळी ज्या काही आहे नंतर आपण बघूच या. आता बघा, आता नंतर लिहायचं आहे, BC दोडती, त्यांनी कंटक किरीट नावाचं जे काही आहे ग्रंथातून बायबलच्या सूत्राचे मराठीत त्यांनी बीज पेरले. कंटक किरीट, CB दोडती. मी लिहून दाखवते, नाव थोडे वेगळे आहे. CB दोडती, कंटक करंट जे काही आहे ते कंटक किरीट, सॉरी कंटक किरीट. एक सेकंड, कंटक किरीट, कंटक किरीट जे काही आहे त्यांनी लिहिलेलं आहे. कंटक किरीट. बघा, ते लिहिणार आहोत. तर हा एक ग्रंथ आहे
कंटक किरीट. आता बघा हा ग्रंथ कशा संदर्भात आहे आपण ते बघणार आहोत. तर यांनी काय केले की बायबल आहे, बायबलचं जे काही म्हणणं आहे किंवा त्याच्यातला जो काही आशय आहे किंवा सूत्र आहे, तर त्या सूत्राचं त्यांनी काय केलेलं आहे मराठीमध्ये ते त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. लिहून घ्या नंतर. या ग्रंथातून त्यांनी बायबलच्या सूत्राचे मराठीत बीज पेरले. 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 ठीक आहे, लिहून घ्या व्यवस्थित. मराठीत बीज पेरले. ओके, तर बघा आता त्यांनी काय काय लिहिलं ते. आता ख्रिस्ताला काय म्हणतात ते की नव्याने जन्म घेण्यास विनंती करतात आणि ख्रिस्तालाच ते आराध्य देवता मानणार. तर आता ह्या ज्या 4 ओळी आहेत ते आपल्याला लिहून घ्यायचे. चला लिहा. तू दे पाऊस मृगाचा, तू दे पाऊस मृगाचा, मी रे माती धरतीची. तुझ्या कवेत होईल प्रीत सुगंधाची. ठीक आहे. तू दे पाऊस मृगाचा, मी रे माती धरतीची, तुझ्या कवेत होईल माझी प्रीत सुगंधाची. लिहा. तुझ्या कवेत होईल माझी प्रीत सुगंधाची. आता अशा प्रकारच्या शब्दांमध्ये ज्या काही आहे आपल्याला आराधना करताच दिसून येतं. आता बघा त्यांचं जे काही काव्यलेखन आहे एकंदरीत, तर केळबांबू, मायलेकी, कडक पारी, गाय वासरे असे जे काही आहे, योगी, महारोगी, तर त्यांनी अशा प्रकारची जी काही प्रतीके आहेत ती विपुल प्रमाणात वापरली आहे. म्हणजे प्रतीक दाखवणं की बाबा समजा आता आपण पांढरा रंग जे काही आहे तर पांढरा रंग जो काही आहे तर आपण पांढरा रंग किंवा शुभ्र रंग कशाचं प्रतीक म्हणतो, स्वच्छतेचं प्रतीक म्हणतो, बरोबर आहे. तर अशा प्रकारचे प्रतीक वापरले आहे. मग महारोगी असेल तर एका गोष्टीचं प्रतीक केळबांबू, मायलेकी, तर म्हणजे एखादं प्रतीक घ्यायचं आणि त्याच्यात तो अर्थ त्याला देण्याचं जे काही काम आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतं. म्हणजे साधारण जे काही आहे आता बघा संत साहित्याचा त्यांच्यावर काय आहे आपल्याला प्रभाव दिसून येतो. दोडती यांनी केलेल्या कथा लेखनातून वसई तालुक्यातील जो काही पश्चिम पट्टा आहे त्याच्यातला जो काही भूप्रदेश आहे, त्याच्यातील वातावरण आहे, व्यक्ती आहे, समाजगड आहे, तर हे जे काही सगळं आहे तर याच्यातून त्यांच्या भावना असेल, त्यांचा संघर्ष असेल, तर हे सगळं म्हणजे आता आपल्याला माहित आहे की पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की कोकण किनारपट्टी, वसई, मुंबई, ठाणे, तर यांना काय लागलेली आहे समुद्र सपाटी जी काही लागली. आणि जिथे समुद्र सपाटी असतं तर तिथे मासे, मासोड्या, तिथलं जे काही सी फूड असतं एकंदरीत मच्छी, मासे, तर त्यांचं आणि तिथल्या लोकांचं जे काही नातं असतं ते संबंध असतात ते अनन्य साधारण असते. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की बंगालचे जे लोक आहेत तर ते माशांना काय मानतात की देव मानतात की
त्यांच्यामुळेच त्याचं जगणं आहे, त्यांचं जे काही पोट भरण आहे किंवा त्यांचा जो काही उदरनिर्वाह आहे, तर ते माशांमुळे असल्यामुळं काय आहे की अत्यंत हे महत्वाचं असं आहे. तर काय आहे त्यांच्या लेखनातून कोणता आपल्याला विचारू शकतो की कोणता भाग जो काही आहे नोंदवलेला आहे. बरोबर आहे. तर लिहून घ्यायचंय खाली एक वाक्य. वसई तालुक्यातील पश्चिम पट्टा वर्णन. वसई तालुक्यातील पश्चिम पट्टा. एकंदरीत वसई, मग त्याच्यामध्ये त्यांनी सगळंच लिहिलंय की तिथलं जे काही ख्रिस्ती लोक, त्यांचं लोकजीवन, खाद्य संस्कृती, मासे, सगळं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांचं आलेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट हेडलाईन टाकायची आहे ख्रिस्ती साहित्य वैचारिक लेखन. ख्रिस्ती साहित्य वैचारिक लेखन अशी नेक्स्ट हेडलाईन. बघा आज आपलं ख्रिस्ती साहित्य जे काही आहे पूर्ण होऊन जाईल. काही तुम्हाला त्याच्या पलीकडचे प्रश्न येणार नाही आणि आपले काय जे पेपरमध्ये आले ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, कळतंय? लिहा ख्रिस्ती साहित्य वैचारिक लेखन. म्हणजे वैचारिक लेखन काय काय झालेलं आहे ते लिहायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ते महत्वाचं आहे. ओके. तर आता बघा एक ललित साहित्य असतं, एक वैचारिक साहित्य असतं. तर मी तुम्हाला नेहमी एक सोपी डेफिनेशन म्हणजे सोपी एक संकल्पना सांगते की ललित साहित्य म्हणजे काय, जे वैचारिक नसतं ते ललित साहित्य असतं. ठीक आहे, एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं. म्हणजे वैचारिक साहित्य सोडून जे काही बाकीचे साहित्य असतं ते काय असतं, ललित साहित्य असतं. ठीक आहे. तर बघा आता आपण वैचारिक लेखन जे काही आहे तर बघणार आहोत. आता बघा ख्रिस्ती साहित्यामध्ये जे काही आहे गेल्या 20 वर्षामध्ये ख्रिस्ती लेखक असेल, विचारवंतांकडून असेल तर वैचारिक लेखनास सुरुवात झाल्याचे दिसते. वैचारिक लेखनाचा अर्थ काय की बाबा एखाद्या गोष्टीवर विचार केलेलं, म्हणजे विचार करून केलेलं लेखन. म्हणजे ती कुठली पण वस्तू हे असेल, कुठली पण गोष्ट असेल किंवा जसं वैचारिक, जसं आता जर असे पटकन नाव सांगायचं असेल तर महात्मा फुले यांचं जे लिखाण होतं, जसं की त्यांनी शेतकऱ्यांचा असूड लिहिलेला आहे, सार्वजनिक सत्यधर्म लिहिलेला आहे, बाबासाहेब आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे काही लिखाण होतं तर ते काय होतं, वैचारिक लेखन होतं. ठीक आहे. तर बघा आता कॅथलिक चर्चमध्ये भारतीकरणाची वारे वाहू लागताच अनेक परिवर्तन जे काही आहे होऊ लागली. मग वैचारिक दृष्ट्या जे काही आहे भारतीय, त्यांची संस्कृती असेल, त्यांची उपासना असेल, धर्म असेल, तर ह्याचा जे काही आहे सखोल असा अभ्यास होऊ लागला. म्हणजे संत रामदास आणि संत इग्नाती लायोला यांचे जे काही डॉक्टर क्रिस्तोफर शेळके व संत तुकाराम व संत फ्रान्सिस असेस्की यांचा फादर कारिदास दागरो यांनी केलेला तुलनात्मक अभ्यास मराठी लेखन वैचारिक लेखनामध्ये जो काही आहे फार मोठी वैचारिक कामगिरी जी काही आहे तर ती वैचारिक कामगिरी तो बजावतो. ठीक आहे. आता बघा फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी ख्रिस्ती धर्मामध्ये होणाऱ्या वैचारिक मंथनाचा उपाह परिवर्तनासाठी धर्म ह्या ग्रंथात केलेला आहे. तर हे नाव अत्यंत महत्वाचं आहे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो. फादर फ्रान्सिस दिब्रिटो. ठीक आहे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो. आपण यांची नंतर माहितीही पाहून घेऊ. फादर फ्रान्सिस दिब्रिटो
परिवर्तनासाठी धर्म असं त्याचं लिहून घ्या साईडला, नंतर आपण यांच्याविषयी माहिती बघणारच आहोत. परिवर्तनासाठी धर्म, परिवर्तनासाठी धर्म. लिहिलं परिवर्तनासाठी धर्म. तर बघा आता याच्यामध्ये काय आहे की वेगवेगळ्या विषयांची जी काही आहे ती चर्चा करण्यात आलेली आहे. तर कोणत्या गोष्टीची चर्चा करण्यात आलेली आहे? तर बघा आता चर्चेचे भारतीयकरण असेल, म्हणजे त्यांची चर्चा कशावर झाली आहे, वैचारिक चर्चा जी किंवा वैचारिक लेखन, तर भारतीयकरण आहे. तर ख्रिस्ती स्त्रियांचे काय काय प्रश्न आहेत बाबा, ते याच्यामध्ये चर्चा झाली आहे. त्याच्यानंतर काय चर्च आपल्याला माहीत आहे, ख्रिस्ती लोकांचं जे काही धर्म स्थळ आहे, जसं मुस्लिम लोक जे आहे ते दर्ग्यामध्ये जातात, मशिदीमध्ये जातात, हिंदू लोक जे काही आहे मंदिरात जातात, तसंच ख्रिश्चन लोक कुठे जातात, चर्चमध्ये जातात. चर्च आणि संघ संबंध, तसेच ख्रिस्ती मराठी साहित्य, तर अशा प्रश्नांवर काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला चर्चा केलेली दिसून येते. अत्यंत महत्त्वाचं नाव आहे फादर डिब्रिटो. अजून काही एक्स्ट्रा माहिती असेल तर आपण ते नक्कीच बघणार आहोत. तर बघा डॉक्टर एलायस रॉड्रिग्ज यांनी बायबलचे मराठी अवतार, डॉक्टर रजिन डिसिल्वा यांनी वसईतील ख्रिस्त मंदिरे. तर हे बघा आता अजून एक गोष्ट सांगायची झाली की जसं की काही समुद्र सपाटी जवळचा भाग आहे, म्हणजे काही जसं की गोवा वगैरे, जर तुम्ही गोव्यामध्ये गेला तर बघा गोवा हा जे काही भाग आहे किंवा राज्य आहे, गोवा राज्य, बरोबर आहे. तर भारतातील सगळ्यात लहान राज्य म्हणजे कोणतं? भारतातील सगळ्यात लहान राज्य गोवा. आणि गोव्यात तुम्हाला विश्वास, म्हणजे तुम्हाला असं थोडं फनी वाटेल, तो गोव्यामध्ये फक्त 2च जिल्हे आहेत. कोणते कोणते? गोव्यामध्ये 2 जिल्हे कोणते आहेत? खूप सोपी आहे ते लक्षात ठेवायला. गोव्यामध्ये 2च जिल्हे आहे. कोणते? एक आहे नॉर्थ गोवा आणि एक आहे साऊथ गोवा. बघा मराठी शिकता शिकता आपल्याला भूगोल सुद्धा आहे. तर म्हणजे भारतातील सगळ्यात लहान राज्य आहे गोवा आणि गोव्यामध्ये फक्त 2च जिल्हे आहे. एक आहे नॉर्थ गोवा, एक आहे साऊथ गोवा. म्हणजे ज्यांना, म्हणजे असं थोडंसं एक माहिती म्हणून सांगते, ज्यांना थोडं शांत पाहिजे, असं छान असं शांत शांत पाहिजे, तर त्यांनी ते साऊथ गोवा त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. नॉर्थमध्ये मग पार्टी, फिरणं, बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला साधारण साऊथ गोवामध्ये, सॉरी नॉर्थ गोवामध्ये दिसून येतात. सांगण्याचं कारण काय की बघा जे काही बऱ्यापैकीचे जे समुद्र सपाटीचे प्रदेश आहे, म्हणजे गोवा असेल, इकडे वसई वगैरे बाकीचे भाग, तर तुम्हाला तिथे ख्रिश्चनांची संख्या जी काही आहे दिसून येते. म्हणूनच आपल्या याच्यामध्ये सुद्धा जे काही आहे तर वसईतील ख्रिस्त मंदिरे, वसईतील ख्रिश्चन लोक, वसईतील जे काही ख्रिस्ती आहेत, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर आपल्याला इथे दिसून येतात. ठीक आहे. आता सुपुत्र महाराष्ट्राचा संत गोनाल्स्को गार्सिया वगैरे जे काही आहे तर यांची जी काही ग्रंथसंपदा आहे तर ती ग्रंथसंपदा प्रसिद्ध आहे. ठीक आहे. तर आपण लिहून घेऊयात आता महत्वाचे थोडे नाव बघा इंग्रजी असल्यामुळं, पण 2-4 वेळा वाचलं की त्यांची तुम्हाला सवय होऊन जाईल. आपण हे वैचारिक लेखन मध्ये बघतोय. ठीक आहे. डॉक्टर एलायस रॉड्रिग्ज डॉक्टर एलायस रॉड्रिग्ज यांनी काय लिहिलेलं आहे? झालं लिहून? डॉक्टर एलायस रॉड्रिग्ज यांनी काय लिहिलेलं आहे? चला लिहा. बायबलचे मराठी अवतार लिहायचे. चला, बायबलचे मराठी अवतार हा ग्रंथ लिहिलेला आहे. बायबलचे
ठीक आहे, लिहिलं. त्यानंतर लिहा डॉक्टर रजीन, डॉक्टर रजीन डिसिल्वा, डॉक्टर रजीन डिसिल्वा लिहायचंय. डॉक्टर रजीन डिसिल्वा लिहायचंय. ख्रिस्त मंदिरे, ख्रिस्त मंदिरे, ख्रिस्त मंदिरे. ख्रिस्त मंदिरे. अजून काय लिहिलेलं आहे? सुपुत्र महाराष्ट्राचा, सुपुत्र महाराष्ट्राचा. आणि संत गोन्सालो गार्सिया हे सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. संत बघा असं लिहायचंय, संत गोन्सालो गार्सिया, संत गोन्सालो गार्सिया हे त्यांची प्रसिद्ध अशी ग्रंथसंपदा आहे. संत गोन्सालो गार्सिया. ठीक आहे. आता बघा आपलं जवळपास आपण ख्रिस्ती साहित्य आपलं संपलेलं आहे. ठीक आहे. तर आता एकंदरीत म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, तर ख्रिस्तांचे जे काही तत्वज्ञान आहे, त्यांची दैनंदिन जीवनशैली आहे, त्यांचा जो काही धर्म आहे, ख्रिस्त धर्मियांचं जे काही चारित्र्य आहे, त्यांची जी काही संस्कृती आहे, तसेच त्यांच्या सुप्रसिद्ध जे काही म्हणजे त्यांचा धर्मग्रंथ आहे पवित्र असा बायबल ज्याचं नाव आहे, तर ह्या ग्रंथात प्रसिद्ध झालेले त्यांचे विचार असेल, तत्वज्ञान असेल, मांडणी असेल, वर्णन असेल, तर केलेल्या विविध घटना अशा अनेक संदर्भांनी युक्त आणि समृद्ध असलेले कलात्मक ललित संशोधन जे काही आहे, संशोधनात्मक लेखन जे काही आहे आणि वैचारिक लेखन, तर ह्या ख्रिस्ती साहित्य प्रवाहामध्ये येतं. याच्यामध्ये आपल्याला हेच महत्त्वाचं आहे की ख्रिस्ती समाजाच्या धर्म परिवर्तनासाठी असले तरी ते ख्रिस्ती जीवनशयानेही समृद्ध असून त्याचे प्रयोजन काय आहे, मराठी साहित्य निर्मितीच झाले आहे, हे आपल्याला हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम ख्रिस्ती साहित्य आहे आणि आपल्याला मराठी साहित्यामध्ये का आहे? कारण काय आहे की त्याचं जे काही भाषांतर आहे, त्याची जी काही ग्रंथ रचना आहे ते मराठीमध्ये आहे, हा एक पहिला मुद्दा आहे. जसं मी मागे सांगते की मग मराठीत जे काही सगळं मराठीत लिहिलेलं आहे मग ते मराठी साहित्यात येतं का? असं नाही. आता जे काही रोज न्यूजपेपर छापून येतो आपण ते काय वाचायला घेतो का? म्हणजे साहित्य त्याच्यातलं सोडलं तर नाही. तर ते मराठीच्या अनुषंगाला, त्या साहित्याच्या अनुषंगाला महत्त्वाचं आहे आणि ख्रिश्चन धर्माबरोबरच काय आहे, जीवन मूल्यांसाठी सुद्धा हे जे लिखाण आहे ते महत्त्वाचं ठरतं. त्याच्यामुळे जे काही आहे आपल्याला फक्त तो जो काही साहित्य प्रवाह आहे आणि त्या साहित्य प्रवाहामधले महत्त्वाचे जे काही ग्रंथ आहेत, ते महत्त्वाचे ग्रंथ, जे काही महत्त्वाचं साहित्य आहे, तर ते साहित्य अतिशय म्हणजे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे फ्रान्सिस डिब्रिटो असेल, फादर स्टीफन असेल, विल्यम कॅरी असेल, त्यानंतर आपण कुठलं नाव पाहिलेलं आहे, बरोबर, सत्यवान सूर्यवंशी, अजून CB दोडती. तर हे जे काही नावं आहेत ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. कारण इंग्रजीमधलं असू देत किंवा इतर भाषेतलं ज्ञान त्यांनी काय केलेलं आहे, मराठीत आणून त्याचा काय केला आहे, प्रचार आणि प्रसार केलेला आहे. जसं आपण हे पाहत होतो की ख्रिस्तयान जो काही आहे, कोणी लिहिला ख्रिस्तयान? ख्रिस्तयान कोणी लिहिला? विशाल राठोड. ख्रिस्तयन हा धर्म हा जो काही ग्रंथ आहे कोणी लिहिला?
किसने लिखा है? तर कोणी लिहिला? रेवा टिळक. याच्यावर आपल्याला प्रश्न विचारून झालेला आहे. तर हे नावं आणि इतकी आपल्याला हे माहित पाहिजे आणि हे काही कवितेच्या ओळी. तर ह्याच्या काही पलीकडे फारसं आपल्याला विचारत नाही. कळतंय का तुम्हाला? ठीक आहे. त्यानंतर आपण बघूयात जैन साहित्य. ठीक आहे, हे झालं लिहून सगळ्यांचं. थोडं जैन साहित्य बघू आपण. काय आहे बाबा जैन साहित्यामध्ये? जैन साहित्य. जैन साहित्य. चला हेडलाईन द्या सगळ्यांनी. ठीक आहे, लिहिलं सगळ्यांनी, हेडलाईन दिली जैन साहित्य. तर बघा, तर तुम्हाला काय माहित आहे जैन साहित्याविषयी? सांगा बरं. जैन साहित्याविषयी तुम्हाला काय माहित आहे? बरोबर, अहिंसा तत्व. जैन साहित्यावर प्रश्न आलेला होता मागे. तर बघा आता जर आपण इतिहासात डोकावून पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचे माणुसकी शिकवणारे, मानवधर्म शिकवणारे, जे काही तत्वज्ञान सांगणारे दोन धर्म आपल्याला दिसून येतात. तर एक म्हणजे बौद्ध धर्म आणि दुसरं म्हणजे काय? जैन धर्म. जर आपण सगळा अभ्यास म्हणजे इतिहास पाहिला तर बघा, जैन मराठी साहित्याला प्राचीन परंपरा असून आजही ते तितकेच प्रवाही आहे असं आपल्याला दिसून येते. आता मराठी जैन साहित्याचा जर आपण विचार करता, त्यामध्ये मग जैन तत्वज्ञान आहे, त्याच्यानंतर काय आहे? इतिहास आहे, त्यानंतर काय आहे? संस्कृती आहे, नीतिशास्त्र, चांगले काय वाईट काय, कसे वागावे, सामाजिक संस्था असतील, आचार नियम, आचारसंहिता किंवा आचार नियम याचा अर्थ काय होतो की कसं वागायचं, कसं वागायचं जे काही आहे ते आपल्याला दिसून येतं साधारण. ठीक आहे. तर जैन मराठी साहित्य सुरुवातीला महाराष्ट्री अपभ्रंश भाषेतून अभिव्यक्त झालेले आहे. हे आपल्यासाठी हे वाक्य जे मी बोलले आता ते अत्यंत महत्त्वाचं आहे. इकडे पुण्यामध्ये पाऊस सुरू झालेला आहे. सकाळी तापमान होतं, आता पाऊस सुरू झालेला आहे. तर अशा प्रकारे पुण्यातलं अपडेट तुम्हाला देते. ठीक आहे. तर बघा आता हे जे काही वाक्य आहे, आता अपभ्रंश म्हणजे काय की बाबा जसं आपण पाहिलं, जसं मी तुम्हाला आपण मराठीचं घेत होतो अभिजात भाषा वगैरे सगळं, तर आता हे मराठी असं आलंय ना, हे अपभ्रंश होऊन होऊन मराठी हा शब्द आलेला आहे. पहिलं कसं होतं? महारठी, महारठी, मग काय झालं? मराठी, आणि नंतर मग मराठी हा शब्द झाला. म्हणजे हे काय झालेलं आहे? याचं अपभ्रंश याला जे काही म्हणतो की असं. आणि हे अपभ्रंश चांगले असतात कारण सोपी बोलता येतं आपल्याला. आता हे मराठी असं बोलण्यापेक्षा मराठी. ठीक आहे. तर हे जे काही असतात तर हे बोलायलाही सोपे आणि त्याच्यातून एक जो काही सगळ्यांना बोलता येईल वगैरे असा शब्द जो काही आहे तो आपल्याला इथे दिसून येतो. कळतंय का तुम्हाला इथपर्यंत? क्लिअर? कळतं इथपर्यंत? तर हे आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. गॉट इट or not? Yes? Oh, good. So, see. तर आता मग हे वाक्य आपल्याला खूप महत्त्वाचं आहे विशाल राठोड. हे आपल्याला लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे आपल्याला संकल्पनात्मक प्रश्नांमध्ये काय आहे, जसंच्या तसं
आपल्याला विचारू शकतात आणि आपल्याला काय वाटतं, अरे जैन साहित्य किंवा जैन भाषा त्याच्यातलं जे साहित्य कसं काय असू शकतं, आपल्याला विश्वासच बसत नाही. ते असंच मग ते काय करतात, विद्यार्थ्यांचा जो काही कमकुवत भाग आहे किंवा जो काही कमकुवतपणा आहे असे खाटक्यानिशी काय करतात, ते पकडतात आणि आपल्याला तिथंच आपण पडतो बऱ्याचदा. बघा ना, प्रश्न कसे फॉर्म होतात, तुम्ही कधी याचा विचार केलेला आहे का? जिथं एक्सेप्शन असतं, जिथं वेगळेपणा असतं, जिथं आपल्याला असं वाटतं अरे हे होऊ शकत नाही की आपण विचार करत बसतो, तिथे काय करतात पेपर सेटर, प्रश्न तयार करतात. काय करतात? प्रश्न तयार करतात. ठीक आहे, गॉट इट? तर लिहून घ्यायचंय, चला लिहा. जैन मराठी साहित्य, जैन मराठी साहित्य जैन मराठी साहित्य हे सुरुवातीला महाराष्ट्री अपभ्रंश, हे सुरुवातीला महाराष्ट्री अपभ्रंश भाषेतून अभिव्यक्त झालेले आहे. उदाहरणार्थ लिहून घ्यायचं आहे. उदाहरणार्थ गोमटेश्वर येथील, उदाहरणार्थ गोमटेश्वर येथील शिलालेखन हे लिहून घ्यायचंय. श्री चामुंडराय करविले असे केलेले आहे. श्री चामुंडराय करविले असे केलेले आहे. श्री चामुंडराय करविले असे केलेले आहे. तर अशा प्रकारे जे काही आहे, म्हणजे सुरुवातीच्या काळातूनच काय झालेलं आहे की जैन साहित्यात महत्त्वाची भर पडत गेलेली आहे असे आपल्याला दिसून येते. आणि हे काय आहे, एक प्रकारचं अपभ्रंश जे काही आहे आपण पाहिलेलं, अपभ्रंश भाषेतून याचं जे काही आपण म्हणतो, ही भाषा मराठी जैन मराठी साहित्य हे महाराष्ट्री अपभ्रंश भाषेतून जे काही आहे ते अभिव्यक्त झालेलं आहे. ठीक आहे. तर बघा, आता जैन साहित्यातून सत्य, समता, बंधुता, सहिष्णुता व ब्रह्मचर्य, अहिंसा अशा अनेक मानवी मूल्यांचा प्रसार केलेला असून हे काय आहे, मूल्याधिष्ठित संस्कारधन विज्ञान व तंत्रज्ञान युगामध्ये जपलेले आहेत. म्हणजे जैन साहित्यात आपल्याला काय दिसून येतं की मूल्य शिक्षण. मूल्य म्हणजे काय? मूल्य म्हणजे काय की सत्य असेल, अहिंसा म्हणजे काय की कुठल्याही प्राण्याची हिंसा करू नये, म्हणजे अहिंसा, कोणाला हिंसा करू नये, त्याला कुठली जखम करू नये, त्याला अहिंसा म्हणतो आपण. प्रामाणिकपणा असेल, अस्तेय असेल, ही चांगली मूल्य जी काही आहे तर ते आपण मूल्य म्हणतो आपण त्या सगळ्या गोष्टींना. किंवा मानवी मूल्य सत्य, समता, बंधुता, सहिष्णुता असेल. सहिष्णुता म्हणजे काय की बाबा दुसऱ्यांच्या मतांचा आदर असणे, त्याला आपण काय म्हणतो, सहिष्णुता. की बाबा दुसऱ्यांचा सुद्धा, म्हणजे माझे आता समजा हे रिमोट आहे उदाहरणार्थ, किंवा हे काहीतरी आहे समजा, ठीक आहे, माझं हे मत आहे, दुसऱ्यांनी म्हटलं माझं ते मत आहे, तर त्यात म्हणजे काय की दुसऱ्यांच्या मताप्रती हे सहिष्णुता. तर समजा उदाहरणार्थ आपण काय म्हणू शकतो त्याला, की गुलाबजामुन आहे, तर एक जण म्हणतो की मला खूप प्रचंड गुलाबजामुन आवडतात.
समोरचा काय म्हटला, छी छी मला नाही आवडत. तर मग असं नाही ना, प्रत्येकाच्या आवडीनिवडी मतांतरे वेगळे असू शकतात, बरोबर आहे. तर दुसऱ्यांच्याही मताचा जो काही आदर असतो, मग मग त्याचं उत्तर कसं पाहिजे की एखाद्या व्यक्तीने म्हटलं की मला गुलाबजामुन फार आवडतात, तर मग ते तुम्ही पोलाइटली सांगू शकतात, हो का, मला मला पण मला पाणीपुरी आवडते, किंवा पण मला पेढे आवडतात, किंवा काजू कतली आवडते. अशा प्रकारे तुम्ही सांगू शकतात. त्याला जर आपण असं म्हटलं छी छी, तर ते समोरच्याला सुद्धा त्याच्यातून काय येऊ शकतो, गिल्ट येऊ शकतो, त्याला ते चांगलं वाटत. तर हे तर मी खूप सिंपल बेसिक उदाहरण दिलं. तर सहिष्णुता मग दुसऱ्यांच्या जातीबद्दलची, धर्माबद्दलची असेल. एक सहिष्णुता म्हणजे काय, दुसऱ्यांच्या मतांचा, विचारांचा, दुसऱ्यांच्या गोष्टींचा आदर जो काही आहे, तर त्याला काय म्हणतात, क्या बोलते हैं उसको, त्याला सहिष्णुता म्हणतात. इंग्रजीमध्ये काय म्हणतात, त्याला टॉलरन्स असं म्हणतात. ठीक आहे. तर हे मूल्याधिष्ठित संस्कारधन विज्ञान युगात, तंत्र युगात जे काही आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे जपले गेले आहे. आणि आजही जे काही जैन साहित्य, जैन तत्वज्ञान आहे, संपूर्ण जगाला विश्वाची माझे घर आपण जे म्हणतो, किंवा वसुंधरा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, तर काय आहे, संपूर्ण विश्वाची शांती आणि सद्भावनेचा जो काही आहे तो संदेश देत आहे. ठीक आहे. आता आपण थोडंसं जैन साहित्य आणि संस्कारक क्षमता जे काही आहे ते आता बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा, आता यांत्रिक युग म्हणजे सध्याचं जे काही टेक्नॉलॉजीचं युग आहे, तर त्याला काय म्हणतात, यांत्रिक युग म्हणतात. तर यांत्रिक युगात शांतता हरवत चाललेल्या माणसाला, मानवी मनाला सुसंस्कारित करण्याचे जे काही काम आहे, तर हे जैन साहित्याचे उद्दिष्ट मुळात जैन धर्माचेच आहे. बघा, आता कसं असतं की जनरली जो काही धर्म असतो, म्हणजे धर्म आणि त्याचं साहित्य काही फार असं वेगळं नसतं. जे काही सांगितलेलं आहे तेच लिखाणामध्ये, साहित्यामध्ये, कादंबऱ्यामध्ये, बाकीचे जे काही आहे त्याच्यामध्ये ते येतं, बरोबर आहे. ह्या पद्धतीने तर आपल्याला इथे म्हणजे असं एक दिसून येतं, एक असं चित्र समजतंय तुम्हाला ह्या पद्धतीने. तर बघा, आता यांत्रिक युगात हरवत चाललेल्या माणसाला, मानवी मनाला सुसंस्कारित करण्याचे कार्य जे काही आहे जैन साहित्याचे उद्दिष्ट असून मुळातच जैन धर्म अहिंसावादी आहे. असा आपल्याला डायरेक्ट प्रश्न आलेला आहे की जैन साहित्याचं जे कसं आहे बाबा, अहिंसा, अहिंसा परम धर्म. जैन साहित्य म्हटलं का तुम्हाला अहिंसा शब्द लक्षातच राहिला पाहिजे. अहिंसा लिहून घ्या, हे आत्ता विचारलेला प्रश्न आहे बघा. आत्ताच्या सेट परीक्षेला जैन साहित्य कशावर आधारित आहे किंवा त्याचा उद्देश जे काही आहे ते. कळलं तुम्हाला? अहिंसा कशात आहे, अहिंसा. गॉट इट? अहिंसा शब्द तुम्हाला, तो संयमी आणि स्थित प्रज्ञाची भूमिका निभवतो. आता हिंदू मुस्लिम दंगल कित्येकदा आपण होताना दिसते आपल्याला, परंतु त्यामध्ये जैन समाजाचा जो काही आहे अंतर्भाव आपल्याला कधीच दिसत नाही. म्हणून जैन साहित्य हे संपूर्ण जगाला, मानवी वृत्तीला कायमच तत्वज्ञानाचा संस्कार देऊ इच्छितो. आता जैन साहित्यिक जे काही आहे हा आपल्या साहित्य निर्मितीतून काय करतात की नेहमीच आपल्याला संस्काराची पेरणी करताना दिसतो. आता अगदीच प्राचीन जैन साहित्यामध्येही याचा प्रत्यय येतो. देवेंद्र कीर्ती असेल, जीन सागर असेल, जनार्दन असेल, तर यांच्या तत्वविवेचनाच्या सोबतच कलात्मकताही दिसून येते. म्हणजे फक्त लिहिलं म्हणजे ते साहित्यात आलं का, नाही, तर त्याच्यामध्ये आपल्याला ती कला, ती लिहिण्याची जी काही शैली आपण म्हणतो, भाषा शैली, हे सगळं दिसून येते. तो कोण कोण आहे, देवेंद्र कीर्ती, हे नाव आपल्याला लिहून घ्यायची आहे. देवेंद्र कीर्ती,
जैन सागर, जनार्दन. लिहून घ्या हे नाव पटकन. चला ही नावं पटकन लिहून घ्या. देवेंद्र कीर्ती, जैन सागर यांचं तत्वज्ञान, यांच्या साहित्यातलं तत्वज्ञान असं लिहायचंय. तर बघा, देवेंद्र कीर्ती ही जी नावं आहे आपल्याला विचारली तर आपल्याला जैन साहित्याबद्दल जी काही नावं आहे ती सांगता आली पाहिजे. देवेंद्र कीर्ती, जैन सागर आणि जनार्दन. ठीक आहे, यांचं जे काही तत्वज्ञान आहे तर हे जैन साहित्याशी निगडीत असलेलं तत्वज्ञान आहे. देवेंद्र कीर्ती, जैन सागर आणि जनार्दन. ठीक आहे, लिहून घ्यायचंय पटकन. आता याच्यामधले जे काही जीन सागर आहे तर यांनी मराठी आणि हिंदी यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लिखाण केलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, आता जनार्दन यांनी कोणतं हे लिहिलेलं आहे साहित्य? केनिका चरित्र. केनिका चरित्र जनार्दन हे आपल्याला जोड्या जुळवा, रिकाम्या जागा, गाडलेल्या जागामध्ये विचारू शकतात. तर जनार्दनचा केनिक चरित्र हा ग्रंथ उपलब्ध आहे. तर प्राचीन काळापासून आजपर्यंत जैन साहित्यकांनी साहित्यातील कथाबीज कोणतेही असले तरी काय केलेलं आहे, मानवी जीवनाला एक उन्नत अवस्थेपर्यंत पोहोचवण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे की चांगला माणूस कसं व्हायचं, स्वातंत्र्य, अहिंसा, समता, बंधुता ही जी काही सगळे मूल्य आहे तर कुठलाही धर्म असेल तर माणुसकी हा सगळ्याचा त्यांनी काय केलेला आहे, पुरस्कार केल्याचं आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. ठीक आहे, परिग्रहाबद्दल आसक्ती जी काही आहे ती समूळ नष्ट झाली पाहिजे मनातून. परिग्रह या शब्दाचा अर्थ काय सांगा बरं? चला, परिग्रह म्हणजे काय? चला ऑनलाईन स्टुडंट्स, परिग्रह तुम्ही ऐकलं असेल, परिग्रह, अपरिग्रह हा शब्द ऐकला असेल. परिग्रह ह्या शब्दाचा अर्थ
म्हणजे काय, संचय. कुठल्याही गोष्टीचा परिग्रह म्हणजे काय, साठा करून. अपरिग्रह म्हणजे काय, कुठल्याही गोष्टीचा साठा करून न ठेवणे. अपरिग्रह म्हणजे काय, ठेवणे. ठीक आहे. तर हे आपल्याला सांगितलंय की त्याची जी आसक्ती आहे की मी हे जमा करणार, खूप सारं सोनं जमा करणार, खूप सारे पैसे जमा करणार, खूप सारे कपडे जमा करणार, हे करणार ते करणार, हे याची आसक्ती मनातून काढून टाकायची जी काही आहे हे आपल्याला जैन साहित्यातून दिसते. हा मौलिक विचार. त्याच्याबरोबरच काय, शरीर सुख हे नश्वर असून चिरंतन सुखाची जी काही प्राप्ती आहे ह्याबद्दल जैन साहित्यामध्ये, जैन धर्मामध्ये भाष्य केलेलं आहे. सत्य असेल, औदार्य असेल, ब्रह्मचारी असेल, इत्यादी गोष्टीचा सुद्धा आपल्याला उपदेश जो काही आहे जैन साहित्यातून भेटतो. त्याचबरोबर काय, त्यांनी मांसाहार जे काही आहे, मांसाहार म्हणजे काय, नॉनव्हेज. नॉनव्हेज खाणं काय निषिद्ध मानलेलं आहे. तुम्ही जर जैन लोकांना भेटला तर ते तुम्हाला व्हेजिटेरियनच म्हणजे काय की शाकाहारी आपण ज्याला म्हणतो ते दिसून येतील. त्याचबरोबर काय, व्यसन सुद्धा त्यांनी वर्ज्य मांडलेलं आहे. आणि हजारो वर्षापासून पृथ्वी वाचवण्याचं ते जे काही विचार आहे ते सातत्याने मांडत आहेत. म्हणजे निसर्गाकडून आपल्याला जितकं मिळतं आपण तेवढंच खाल्लं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही आधीच्या आख्यायिका जर वाचल्या असतील किंवा जर तुम्हाला माहीत असेल तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की झाडाचं तोडून सुद्धा खाणं हे वर्ज्य मानलं जायचं. मग तुम्ही म्हणाल की मॅडम ते काय खायचे, तर एखादं फळ ते पिकतपर्यंत आणि ते पिकून झाडापासून तुटतपर्यंत जे काही आहे ते वाट बघणं आणि ते खाणं. आणि जैन धर्मामध्ये सांगितलं की खरं तर आपल्या पोटाला जी काही आहे अन्नाची इतकीही गरज नाही. थोडंफार खाल्लं तरी जे काही निसर्गातून जे आपल्याला निसर्गाने दिलं आहे ना की आपण ओरबाडून घेतलेलं आहे, तर अशा ज्या काही गोष्टी आहेत तर आपण त्या निसर्गाकडून घेतल्या पाहिजे. त्या काळी ते भिक्षा मागून खाणं, जे निसर्गातून जे निसर्गाने दिलेलं आहे अशा गोष्टी करणं, मुंगीलाही न मारणं, मुंगीलाही सुद्धा जगण्याचा जीव अधिकार आहे आणि तिला मारल्यावर पाप होतं, अशी जी काही ह्या अशा प्रकारची विचारधारा जैन धर्मामध्ये आपल्याला दिसून येतं. आता बघा, जैन साहित्याची जी काही निर्मिती आहे तर मग संस्कृत असेल, प्राकृत असेल, सौरसेनी भाषा आहे, त्याचबरोबर अर्धमागधी ज्या काही भाषा आहे तर इथून जे काही आहे इथून आपल्याला त्यांचं मराठी भाषेतून झालेली दिसते. जैन भाषेच्या जैन साहित्यामध्ये मराठी बरोबर मग हिंदी भाषेतही लिहिलेलं आहे ते साहित्य, तमिळ भाषेमध्ये लिहिलेलं आहे, कन्नड, ज्या काही ह्या सगळ्या भाषा आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि जे काही अहिंसेचं तत्वज्ञान आहे ते महत्वाचं आहे. म्हणजे जैन धर्म म्हटलं का एक शब्द तुम्ही आवर्जून लक्ष ठेवायचा, तो शब्द म्हणजे काय, अहिंसा. त्यांचं हे ब्रीदच वाक्य आहे. काय, ज्यांना माहित नाही त्यांनी लिहून घ्या, अहिंसा परमो धर्म. काय वाक्य आहे, अहिंसा परमो धर्म. आता याच्यामध्ये बरोबरच आता तुम्ही जर चंपू काव्य, बरेच जणांनी चंपू काव्य माहित असेल तुम्हाला, गद्य पद्य मिश्रित असं जे काही चंपू काव्य आहे तर हे सुद्धा काय आहे की जैन साहित्यात एक महत्वपूर्ण जो काही आहे ही कला जी काही आहे ती कलाकृती आहे. अशा प्रकारचं लिखाण. ठीक आहे, चालेल. तर मग आज आपण इथेच चालूया. आता आज आपण ख्रिस्ती साहित्य, जैन साहित्य शिकलो. त्याचबरोबर आता उद्या मुस्लिम साहित्य, स्त्रीवादी साहित्य, मार्क्सवादी साहित्य हे आपण घेणार आहोत. आणि बघा याच्यावर जशाच तसे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्याच्यामुळे जितके नोट्स लिहून दिलेले आहे, जितकं सांगितलं तुम्ही तितकं जरी केलं तर तुम्हाला त्या घटकावर पैकीच्या पैकी जे काही आहे मार्क मिळणार. मग मी मॅडम कोणते पुस्तक वाचू आणि कोणती थप्पी करू, कोणते विकत घेऊ, याच्यामध्ये तुम्ही पडू नका. आता हार्डली तुमच्या ह्याच्यामध्ये 2 महिने उरलेले आहेत आणि तुम्ही आता दिवाळीमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय की रोज 2 तास पुस्तक वाचणे, ह्या सगळ्या गोष्टी, हा सगळं तुम्हाला करायचंय. ठीक आहे, चालेल.